मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. आता तुम्ही जे टेलिव्हिजनचे ॲक्टर्स आहेत ना, तुम्हाला अर्धे ॲक्टर सटकलेले सापडतात, मेंटली डिस्टर्ब्ड सापडतात, किंवा त्यांना कुठेतरी काउन्सिलिंगची गरज आहे, बॅलन्स्ड नाही आहे. आणि हे हमखास होऊ शकतं आणि होतच आहे. कितीतरी आपण किस्से ऐकतो की अरे ती फेंट होऊन पडली, ते कारण फिजिकल बॉडी, लो बीपी होतं, लो बीपी होतं, हाय होतं, काही होतं. आणि किती जरी म्हटलं तरी प्रत्येकाची फिजिकल कॅपॅसिटी त्या एवढ्या इंटेन्स काम करायच्या लेवलची नाहीये, मेंटल नाहीये. प्लस एवढे लाईट्स घ्यायचे असतात हो, डोळ्यावरती, हो, अन्याय ते असतो तो सगळं एक प्रकारचा. करेक्ट आहे. लाईट्स लावल्यानंतर डोळे उघडू शकत नाही. हो. आपण बघितलंय yes, की yes. बरं ते संजय मेमाणे वगैरे सारखे कॅमेरामॅन ते तर मिरर लावतात, मिरर रिफ्लेक्टर. ते असे करून डोळ्यात. म्हणजे काही ऍक्ट्रेसचं मी बघितलं, ते लाईट्स ऑन केला, ते मिरर लावलं घळा 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 डोळे पाणी येतात. कारण का ते इट्स व्हेरी टफ टू टेक द लाईट्स बेसिकली. सो यू हॅव टू ट्रेन युअर सेल्फ. तुमच्या डोळ्यांना ती सवय आहे, तुमच्या शरीराला ती सवय, आणि त्याचा अभ्यास करूनच तुम्हाला यायला लागणार आहे. आणि प्लस दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल असं असतं, तुम्ही इथे राहता आणि म्हणजे तुम्ही समजा लोखंडवाल्यात राहत असाल आणि नायगावला हो. शूटिंग, म्हणजे नायगावला त्याचा shooting. आई कुठे काय करते तर तुमचं ठाण्याला शूटिंग होतं. तर आज यांनी मी त्याला फोन केला तेव्हा सांगितलं त्यांनी ठाण्यालाच एक घर घेऊन टाकलं. नाही, मी त्याच्या आधी एक सिरियल केली होती. खरं सांगू का, मी हे डिसिजन का घेतला की शशांक सोळंकींची सिरियल होती, तू अशी जवळ राहा नावाची. सुंदर रोल होता माझा, मी खूप एक्सायटेडली तो करत होतो. पण सकाळी 8:30ला जर तिथे पोचायचं असेल, किंवा कधी कधी 7:30ची शिफ्ट असते, 7ला तुम्हाला तिथे पोचायला लागतं, तर मला अंधेरीवरनं मड आयलंडला 2 तास, 2.25 तास, 2.5 तास लागायचे. बरं, मी स्वतः ड्राईव्ह करून जायचो, तर तो स्ट्रेनियस असं. बरं, आता त्या अंकल्स किचन आणि त्या एरियामध्ये खूप ट्रॅफिक असतं त्या मड आयलंडमध्ये. तर मी पाऊण तास, 1 तास त्या ट्रॅफिकमध्ये, मग रात्री 11-12 वाजता येऊन मी जेवायचो, आंघोळ करून मग झोपायचो, परत सकाळी जायचो. तर माझ्या हेल्थवर खूप परिणाम झाला, का मला पाहिजे तशी झोप मिळायची नाही, प्रवासात खूप वेळ जायचा. बरं, आपल्या इथे साऊंड पोल्युशन आणि एअर पोल्युशन इतकं आहे की इट अफेक्ट्स युअर हेल्थ. मग जेव्हा माझ्याकडे आई कुठे काय करते सिरियल आली, त्यावेळेलाच मी डिसाईड केलं होतं. मी पप्पांना म्हटलं, पप्पा मी ठाण्यामध्ये जाऊन राहतो, कारण मला 3 तास ड्राईव्ह करून नाही, मुंबईत बापरे. यायचं. भयंकर आहे ते सगळं. ते आमच्या कांचनाईनी केलं होतं. आपल्या अर्चना पाटकर ज्या आईचा रोल करायच्या, त्यांना मी खूप वेळा सांगितलं की तुम्ही तिथेच भाड्याने घर घ्या आणि काही दिवस तुम्ही इथे राहा, म्हणजे प्रवास वाचेल. पण ते म्हणाले, नाही, मी माझ्या नवऱ्याला सोडून नाही राहू शकत, आणि सगळे घरगुती प्रॉब्लेम्स आहेत. तर त्या रोज 3 तास प्रवास करून यायच्या. त्या 5 वर्षामध्ये त्यांची तब्येत इतकी खालावली की शेवटी त्यांना जॉईंट्सचा प्रॉब्लेम झाला, त्यांना उठता येईना, त्यांचे सीन्स बसून करावे लागायचे. त्यांना मी म्हणायचो, नाही कांचनाई, उठा मेकअप रूममधनं आणि रोज अर्धा-पाऊण तास आपण त्या गार्डनमध्ये चाललं. ती म्हणते, मी चालूच नाही शकत. म्हणजे एका पॉईंटला डॉक्टरनी त्यांना उठायला पण नाही सांगितलं, इतकं ते, कारण तुम्ही आराम द्यायला पाहिजे तुमच्या मसल्सला, तर ते देऊ शकत नव्हते. आणि मला हे जाणवलं होतं की हे आपल्या ट्रॅफिकमध्ये, आणि हे न्यूसन्स झालंय. आता तर तुम्ही बघा, मेट्रोची कामं चालू आहे, इतकं पोल्युशन आहे की आणि बेसिकली माझं ना डोकंच जातं. म्हणजे असं समोर बघितलं, अरे बापरे, एवढी रांग गाड्यांची, आता कधी आपण रांग म्हणजे आपल्याला बेसिक प्रॉब्लेम्स आहे. जर कुठल्या बाईला वॉशरूमला जायचं असेल आणि ट्रॅफिकमध्ये अडकली असेल, तर तिला आपल्याकडे काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, काही कोणी विचारच करत नाहीये त्याचा, की तो तासनतास तिकडे. तर मी ते सोल्युशन काढलं होतं. त्यामुळे 5 वर्ष मी एकही मिनिटं उशिरा पोचलो नाही सेटवर. माझा रेकॉर्ड आहे की मी वेळेवरच पोचलो. पण मी ते खूप आधी त्याचा विचार केला होता